दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी काल न्यायालयात पूरक आरोपपत्र दाखल केलंय। या प्रकरणाची सुनावणी कालपासून दिल्लीत सुरू झाली आहे। सिंगापूर येथील रुग्णालयात या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी देण्यात आलेला शवविच्छेदन अहवाल आणि आणखी काही कागदपत्र असे एकूण 650 पानांचे आरोपपत्र दिल्ली पोलिसांनी दाखल केले आहे। अहमदनगरमधील सोनाई येथे 3 दलित तरुणांची झालेल्या हत्येची चौकशी सीआयडी कडे देण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री आर पाटील यांनी काल केली। पुणे जिल्ह्यातील मेहतर वाल्मिकी समितीने गृहमंत्र्यांची भेट घेतली होती, त्यावेळी पाटील यांनी ही घोषणा केली। सोनाई येथे संदीप कनवल, राहुल कंडारे आणि सचिन घारू या 3 तरुणांची हत्या करण्यात आली होती। ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यातच एका महिलेला मारझोड करण्याची घटना घडली आहे आणि यावेळी पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे। घटस्फोटाची मागणी करत मुलांचा ताबा देण्याची विनंती सदर महिला करत होती, त्यावेळी या महिलेच्या सासरच्या लोकांनी महिलेसह तिच्या वडिलांना पोलीस ठाण्यातच मारहाण केली। आरोपींसह दोषी पोलिसांवर देखील कारवाई करा अशी मागणी पीडित मुलीने केली आहे। औरंगाबाद शहरात साखळी चोरांनी उच्छाद मांडलाय। अशाच एका प्रकरणातल्या चोरट्याचं फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय। औरंगाबादमध्ये सिडको भागातल्या संत तुकाराम नाट्यगृहा शेजारील गल्लीत सुसाट वेगात बाईक पळवून चोरट्यांनी एका स्त्रीचं मंगळसूत्र खेचलंय। रविवारी हा प्रकार घडला, मात्र अजून देखील चोरांचा तपास लागलेला नाही। विदर्भातील 10,000 शेतकऱ्यांसाठी कोल इंडिया लिमिटेडनं काल दिलासादायक निर्णय घेतला। 23 कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्याची रक्कम 200 कोटीवरून 2000 कोटीपर्यंत वाढवून देणार अशी माहिती भाजपाचे चंद्रपूरचे खासदार हंसराज आहेर यांनी काल नागपूरमधल्या पत्रकार परिषदेत दिली। भाजपमध्ये सर्व सहमतीने प्रदेशाध्यक्षपदाचा उमेदवार निवडला जातोय। मी या शर्यतीत नाही, ही निवड केंद्रीय पातळीवरून होते असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी काल स्पष्ट केलं। प्रदेशाध्यक्षपदाबाबतच्या वादावर गोपीनाथ मुंडे यांनी पडदा टाकलाय। विनोद तावडे यांच्या निवासस्थानी मुंबईत काल भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली। सातारा शहर होर्डिंग मुक्त होते तर मुंबई होर्डिंग मुक्त करणे का शक्य नाही असा प्रश्न उच्च न्यायालयाने स्वतःहून केलाय। या विषयावर मुंबई महापालिका आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश देखील खंडपीठाने दिलाय। त्यामुळे यापुढे अवैध होर्डिंग पोस्टर्स काढण्यासाठी विशेष पथके तयार करणे आणि त्यावर कारवाई करणं मुंबई महापालिका आयुक्तांना भाग पडू शकतं। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे, म्हणून आता MMRDA आणि राज्य सरकार खासगी बांधकाम व्यावसायिकांची भागीदारी करून सर्व उत्पन्न गटांसाठी परवडणारी घरे तयार करणार आहेत अशी माहिती गृहनिर्माण मंत्री सचिन अहिर यांनी काल दिली। असा प्रस्ताव लवकरच केंद्राकडे पाठवण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमण आणि अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल सर्वपक्षीय समितीने घेतला। पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत। बैठकीस आमदार नीलम गोरे, गिरीश बापट, दीप्ती चौधरी, विलास लांडे। ठाणे जिल्ह्यात लागू असलेल्या 14% पाणी कपातीमधून मीरा भाईंदर शहराला दिलासा मिळालाय। मीरा भाईंदरला पाणी पुरवठा होणाऱ्या स्टेम आणि MIDC या 2 योजनांपैकी स्टेमच्या पाण्यासाठी लागू असलेली पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ICLES मोतीलाल झुंझुनवाला महाविद्यालयाच्या भूमिका या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात कालपासून सुरुवात झाली। BMM विभागातर्फे आयोजित या फिल्म फेस्टिवलचं हे 8वं वर्ष आहे। 15 कॉलेजेसमधील 10हून अधिक विद्यार्थ्यांनी तयार केलेले म्युझिक व्हिडिओ या प्रदर्शनात सादर केले जाणार आहेत। भारतीय महिला संघाचं आव्हान विश्वचषक स्पर्धेमधून संपुष्टात आलंय। श्रीलंकेचं 282 धावांचं आव्हान भारतीय संघाला पेलवलं नाही। भारताचा संघ 144 धावांतच गारद झाला आणि त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेतून बाहेर पडलाय।